नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र संमोहन तज्ञ सागर उखळकर। आजच्या या हिप्नोटिझमच्या या कोर्सच्या या हिप्नोटिझम सिरीज मध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो। कृपया मला तुम्हाला एक विनंती आहे की आपण दररोज जे व्हिडिओ टाकतो ते तुम्ही निरंतरतेने बघावे, त्यावर चिंतन मनन करावे आणि जेणेकरून तुम्ही स्वतःला एक संमोहन तज्ञ म्हणून घ्यायला लागाल, जेणेकरून संमोहनाचा गाढ अभ्यास तुम्हाला व्हायला लागेल। संमोहन तज्ञ म्हणून घेणं आणि संमोहन तज्ञ म्हणून काम करणं ही एवढी सोपी गोष्ट नाहीये। जवळपास 8 वर्षाचा माझा अनुभव आहे आणि या 8 वर्षाच्या काळामध्ये मी स्वतःला सुद्धा संमोहन तज्ञ म्हणून घेतो, तर त्याच्या मागे काही कारण आहेत। मी स्वतः या क्षेत्रामध्ये काम करतो। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, शारीरिक मानसिक कोणताही शारीरिक आजार असेल, मानसिक आजार असेल, शारीरिक व्याधी असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता। माझा नंबर आहे 8014140888 यावर तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता। तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर कालचा आपण एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, तर आपण थेरोटिकल पार्ट बघत आहे, परंतु संमोहनाचा जो भाग आहे तो आपण प्रॅक्टिकली सुद्धा शिकणार आहे, कारण संमोहन हे प्रॅक्टिकल आहे। संमोहन एक थेरोटिकल तर आहेच, जे समजून घेण्याजोगतं आहे, परंतु प्रॅक्टिकली करण्यासाठी उपयोगाचं आहे, ज्याचे 2 महत्वाचे उद्देश आहेत। अंतर्मनाच्या प्रगाढ शक्तीचा वापर करून व्यक्तिमत्व विकास करणे आणि आरोग्यात सुधारणा आणणे, हे 2 महत्वाचे पार्ट संमोहनाचे आहे। काल आपण इंट्रोडक्शन बघितलं। इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, तर संमोहनाचे 2 प्रकार आहेत, एक स्वसंमोहन आणि दुसरं म्हणजे काय, परसंमोहन। जेव्हा आपण स्वतःला संमोहित करतो त्याला स्वसंमोहन म्हणतात, जेव्हा आपण दुसऱ्याला संमोहित करतो त्याला परसंमोहन म्हणतात। आपण संमोहनाचा वापर कशासाठी करतो, तर अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी, त्याचप्रमाणे आरोग्यात सुधारणा करण्यासाठी। जे काही मनोकायिक आजार आहेत, जे जवळपास 80, 85 ते 95% आजार आहेत, ते दुरुस्त करण्यासाठी आपण संमोहनाचा वापर करतो। तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। प्रत्येक दिवस महत्वाचा आहे। कालचा दिवस महत्वाचा होता। जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून तुम्हाला विनंती करतो की कालचा व्हिडिओ तुम्ही बघा, पार्ट 1 बघा, नंतरच पार्ट 2 विरा। पार्ट 2 बघत असाल तर पार्ट 2 पूर्ण बघा, नंतर पार्ट 1 बघा, पुन्हा पार्ट 1 बघा, पुन्हा पार्ट 2 बघा, पुन्हा पार्ट 1 बघा, पुन्हा पार्ट 2 बघा, आणि जेवढेही पार्ट या सिरीज मध्ये येतील, हिप्नोटिझम सिरीज मध्ये, तेवढे तुम्ही बघसाल आणि स्वतःचा विकास करून घेसाल, अशी मी तुम्हाला विनंती करतो। तर आजचा आपला आहे संमोहनाचा इतिहास, की संमोहनाचा जी सुरुवात झाली संमोहनाची ती कशी झाली। संमोहनाची सुरुवात ही अध्यात्मापासून झालेली आहे मित्रांनो। तर हे 21वे शतक आहे। 21वे शतक हे धकाधकीचं जीवन आहे, स्पर्धा भरपूर वाढलेली आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये आपण प्रत्येकाचा प्रयत्न असतो आनंद शोधण्यामागे। काय शोधण्यामागे? आनंद शोधण्यामागे। तर आपण आपली दिवसाची जी कृती करतो ती आनंद शोधण्यामागे करत असतो, मग ती सकाळी उठण्यापासून असो ते रात्री झोपेपासून असो। समजा आपल्याला एक भिकारी मिळाला किंवा एक गरीब व्यक्ती मिळाला आणि आपण त्याला काहीतरी दान करत आहोत, तर आपण त्याला दान स्वतःच्या आनंदासाठी करतो, न की त्याच्या आनंदासाठी। कारण की आपल्याला असं वाटतं की आपण त्याला दान करतो म्हणजे काहीतरी स्वर्ग प्राप्ती करण्यासाठी, मेल्यानंतरही आपल्याला स्वर्ग प्राप्ती मिळाली पाहिजे म्हणून आपण हे दान करत असतो। हे जर खोलात जाऊन विचार केला तर आपल्याला कळेल की आपण दान का करत आहोत। तर हे आपल्याला कळलं। त्यानंतर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की सिरीज मधले सर्व व्हिडिओ तुम्ही बघा। स्वामी समर्थ रामदासांनी एक वाक्य 350 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे। ते कोणतं वाक्य होतं, की जगी सुखी सर्व असा कोण आहे, विचारू मना तूची शोधू पाहे। की या जगात सर्व सुखी असा कोण आहे? कोणीच नाही मित्रांनो। या जगात सर्वजण आनंद शोधत आहेत, आनंदाच्या मार्गे आपण लागलेलो आहोत, आपण आनंद शोधण्याच्या मार्गी लागलेलो आहोत, आपण आनंद शोधत आहोत। आणि या हिप्नोटिझमच्या कोर्समध्ये मी तुम्हाला हेच शिकवणार आहे की आपल्याला आनंद कसा शोधायचा आहे। हिप्नोटिझम एक मनाच्या प्रगाढ बुद्धिमत्तेचे, अंतर्मनाचे उकल करून सांगणारे शास्त्र आहे, जे आपण येथे शिकत आहोत। तर इंट्रोडक्शन मध्ये 21व्या शतकात मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट यामध्ये सांगणार आहे की बाबा लोक कसे काय संमोहित करून, याचा इतिहास सांगतोय मी तुम्हाला, की पूर्वी काळी अध्यात्मामध्येच संमोहनाचा शोध लागलेला आहे। अध्यात्मामध्ये संमोहनाचा शोध लागलेला आहे। पुन्हा पुन्हा सांगतो की अध्यात्मामध्ये संमोहनाचा शोध लागलेला आहे। कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाहीये। अध्यात्म समजलं तर संमोहन समजलं असं नाही आहे मित्रांनो। आपण एखाद्या बाबाकडे जातो,
बरेच जण लोक असतात जे बाबांना पुजतात, ज्याला आपण साधू म्हणतो, संत म्हणतो, बाबा म्हणतो, एखादा प्रगाढ पंडित म्हणतो. तर हे पंडित लोक एखाद्या व्यक्तीचा आजार कसा बरा करतात? अंगारा घेतात, अंगारा देतात आणि एक सूचना देतात. काय देतात? सूचना देतात आणि म्हणतात की जा तू बरा होशील, जा तू बरा होशील, जा तू बरा होशील. या त्याच्या वाक्यामुळे आपण बरे होत असतो. आपली प्रगाढ श्रद्धा त्या व्यक्तीवर लागलेली असते, कारण की ते व्यक्ती असं वलय स्वतःच्या अवतीभोवती निर्माण करतात जेणेकरून आपल्याला असं वाटतं की हाच तो व्यक्ती आहे की अध्यात्माच्या या सुखामागे आपण जे लागलेलो आहोत, त्या अध्यात्माचं जे सुख आहे, जे आनंदात आपल्याला मिळवायचा आहे, तोच व्यक्ती आहे जो आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. म्हणून आपण त्या सुखाच्या मागे लागतो आणि हाच तो व्यक्ती आपण समजू लागतो की हाच तो व्यक्ती आहे जो आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागेल. आणि ह्या अशा प्रकारे 55 ते 50% आजार जे मनोकायिक आजार आहेत तो व्यक्ती सॉल्व्ह करतो. आता आपण इतिहासाकडे वळूया. आता आपण अध्यात्म समजून घेतलं की अध्यात्मात संमोहनाचा शोध कसा लागला. आता आपण इतिहास समजून घेऊया. डॉक्टर अँटन मेस्मर, ज्याच्या नावामुळे, या वैज्ञानिकाच्या नावामुळे या संमोहनाला मेस्मेरिझम सुद्धा म्हणतात. एक गूढ वलय असलेलं शास्त्र म्हणजे संमोहन. एक गूढ वलय असलेलं शास्त्र म्हणजे संमोहन, जे आपण शिकणार आहोत. आता अँटन मेस्मरने काय केलं? अँटन मेस्मरने एक अॅनिमल मॅग्नेटिझमचा शोध लावला. अॅनिमल मॅग्नेटिझमचा शोध लावत असताना तो काय करायचा? त्याच्या हॉलमध्ये प्रचंड रुग्ण असे बसलेले असायचे आणि तो ॲबोनाइटचा दांडा हवेत दाखवायचा. हवेत दाखवून त्या रुग्णाच्या शरीराला स्पर्श करायचा त्या ॲबोनाइटच्या दांड्याने. आणि या अँटन मेस्मरचं म्हणणं काय असायचं? जेव्हा एखाद्या रुग्णाच्या शरीरातील लोह चुंबकीय तत्व कमी होते आणि ते सराउंडिंग मध्ये असलेलं वैश्विक लोह चुंबकीय तत्व यामध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो, त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला व्याधी निर्माण होतात आणि ते जेव्हा बॅलन्स निर्माण केलं तेव्हा ते व्याधी दूर होतात. अशा प्रकारे ह्या नाटकीय ढंगाने हॉलमध्ये प्रवेश करायचा, ॲबोनाइटचा दांडा घ्यायचा आणि त्या रुग्णाच्या शरीराला लावायचा आणि त्या प्रकारे ते विद्युल्लतेचा कल्लोळ त्या रुग्णांमध्ये यायचा आणि त्यांचे आजार बरे व्हायचे. अशा प्रकारे अँटन मेस्मरने मेस्मेरिझमचा शोध लावला. अँटन मेस्मर झालं. त्यानंतर ॲबे फेरिया आली. ॲबे फेरियाने काय केलं? लुसिड स्लीप नावाची एक संकल्पना शोधात लावली. लुसिड स्लीप, ॲबे फेरिया. गोव्यामध्ये जा, पणजीमध्ये मुख्य सचिवालयाच्या समोर ॲबे फेरियाचा पुतळा तुम्हाला एका व्यक्तीला संमोहित करत असताना लावलेला आहे, जो तिथे उभा आहे पणजीमध्ये, गोव्यात. तर ॲबे फेरियाने लुसिड स्लीप नावाचं संशोधन केलं. लुसिड स्लीप म्हणजे काय? तर ॲबे फेरिया हा कशा प्रकारे लोकांचे आजार दुरुस्त करायचा, तर गुंगी आणून, एका प्रकारची गुंगी आणून शरीर शिथिल करून सूचना देऊन ॲबे फेरिया एक जो ख्रिश्चन धर्म प्रसारक होता, पूर्वी लोह चुंबकाच्या साह्याने शरीर शिथिल करून गुंगी आणून सूचना देऊन तो रोग दुरुस्ती करत होता. त्यानंतर येतो तो म्हणजे जेम्स ब्रेड. जेम्स ब्रेडनेच हिप्नॉटिझम हे नाव शोधलेलं आहे मित्रांनो. जेम्स ब्रेड हा पहिला विद्यार्थी होता हिप्नॉटिझमचा, असं म्हणणं होतं मानसशास्त्राचे जनक यांचं. त्यानंतर ग्रीसमध्ये हिप्नोस नावाची एक देवता आहे, जिच्या आपण जर त्या हिप्नोस नावाच्या देवीचं जर पूजन केलं तर आपल्याला झोप येते. काय येते? झोप येते. म्हणून तिचं नाव, आपलं संमोहनाचं नाव आपण हिप्नोसिस सुद्धा ठेवलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर शार्को, ज्यांनी संमोहनाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. कोणत्या अवस्था सांगितलेल्या आहेत? 3. एक प्राथमिक अवस्था, मध्यम अवस्था आणि गाढ अवस्था. तर संमोहनाच्या 3 अवस्था आहेत. आजच्या आपण या क्लासमध्ये हे सुद्धा शिकून राहिलो की संमोहनाच्या 3 अवस्था आहेत. कोणत्या अवस्था? प्राथमिक अवस्था, मध्यम अवस्था आणि गाढ अवस्था. हे शार्को यांनी शोध लावला. त्यानंतर येतात एमिले कुए. एमिले कुए यांनी स्वयंसूचनेचे शास्त्र शोधून काढले. स्वयंसूचनेचे शास्त्र शोधून काढत असताना त्यांनी एक महत्वाची स्वयंसूचना सर्व जगाला बहाल केली. ती स्वयंसूचना तुमच्या माझ्या जीवनात अनेक लोकांनी वापरून त्यांचं जीवनाचं भलं केलं, आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणले. आणि ती सूचना होती डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर, ही ती सूचना होती. तर त्यानंतर 1948 मध्ये इंग्लंडमध्ये ब्रिटिश सोसायटी ऑफ मेडिकल हिप्नोटिझमची स्थापना झाली.
1949 मध्ये अमेरिका येथे सोसायटी फॉर क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हिप्नोसिसची स्थापना झाली. त्यानंतर 1973 मध्ये फिलाडेल्फिया अमेरिकेतच इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हिप्नोटिझमची स्थापना करण्यात आली. या सर्व हिप्नोटिझमच्या संस्थेचे उद्दिष्ट हेच होते की संमोहनामध्ये शोध करणे आणि संमोहनाचा वापर जास्तीत जास्त प्रकारे केला गेला पाहिजे, म्हणून याच्या संस्थेचा शोध करण्यात आला. त्यानंतर इंडियामध्ये सुद्धा अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबई येथे काही संमोहन संस्थेचा शोध लावण्यात आलेला आहे, स्थापना करण्यात आलेली आहे, जेणेकरून संमोहनात वेगवेगळे शोध लावण्यात येतील आणि संमोहनाचा वापर, हिप्नोटिझमचा वापर लोकांना जास्तीत जास्त प्रकारे करता येईल. तर आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी माहिती माझ्याबद्दल पण देतो. मी 8 वर्ष झाली मंगरुळपीर येथे हिप्नोटिझमची प्रॅक्टिस करतो. मी रोग्यांना दुरुस्त करतो. जर तुम्हाला शारीरिक आजार असेल, मानसिक आजार असेल तर माझी अत्यंत कमी दर्जाच्या फ्री मध्ये तुम्ही माझ्याकडून उपचार घेऊ शकता. मी होम काउन्सिलिंग सुद्धा करतो, होम ट्युटरिंग सुद्धा करतो, होम हिप्नोटिझमची ट्रीटमेंट सुद्धा करतो. तुमच्या घरी मला बोलवा. फक्त येण्या जाण्याची फी आहे आणि काही निशुल्क बाबीमध्ये कमीत कमी याच्यात काउन्सिलिंग करून मी फक्त हिप्नोटिझमची ट्रीटमेंटची फी घेतो आणि तुमच्यावर उपचार करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिप्नोटिझमचा सर्व इतिहास सांगितलेला आहे. काल इंट्रोडक्शन झालं, आज हिप्नोटिझमचा उगम झाला, हिप्नोटिझमचा इतिहास झाला, एवढे बोलतो आणि आजचा व्हिडिओ माझा इथेच थांबवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.